मुंबईच्या पर्यटक स्थळापैकी ज्याला मानाचं स्थान आहे असं मुंबईचं पर्यटक स्थळ म्हणजे मुंबईचं पवई तलाव. असं पवई तलाव, ज्या पवई तलावावरती राज्य शासन प्रत्येक वर्षी कोट्याधीश रुपये खर्च करतं. मात्र यंदा ह्या पवई तलावावरती म्युझिकल फाउंटेन्स राज्य शासन देण्यात आलेलं आहे. हे जे म्युझिकल फाउंटन्स म्हणजे हवे जे कारण जे म्युझिक देतात, ज्याला संगीत दिलं जातं, असं म्युझिकल फाउंटन यंदा ह्या राज्य शासनाने या म्युझिक फाउंटनवरती 25 कोटी रुपये खर्च केले. हा बघा, हे जे म्युझिकल फाउंटन आहे, हे म्युझिकल फाउंटन जसं ज्या दिवशी हे लावलं त्या दिवशी ह्या पवई तलावाच्या किनाऱ्यावरती आलेलं आहे. काय बोलाल, काय नेमकी या पवई तलावाच्या काय नेमकी समस्या आहे, काय आपण पर्यटक आलेले काय सांग? माझ्या विभागामधील जे पवई तलाव आहे हे शासनाने पर्यटक क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. इथे कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करण्यात येतो. यंदा 2023 ते 2024 यांनी 30 कोटीचा निधी घेतलेला आहे. त्याच्यानंतर 5 कोटी विकासाच्या कामासाठी लावलेले आहेत. 25 कोटी हा प्रकल्प वॉटर शो, म्युझिक वॉटर शो म्हणून यांनी हा प्रकल्प इथे फक्त पाण्यावर आणून सोडलेला आहे. हा इथे पूर्ण तरंगत आहे. इथेच कोणता म्युझिक वॉटर शो केलेला नाहीये. ही सगळी जनतेची लुटमार आहे. जनतेचा पैसा यांनी पूर्ण पाण्यात टाकलेला आहे. म्हाडाचे जे कोणी अधिकारी आहेत, ह्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी मिळून ही खोटी बिलं वगैरे पास करून लोकांना फसवून यांनी ही सर्व 30 कोटीची पूर्ण ही बिलं माझ्या हातामध्ये आहेत की यांनी कुठे कुठे हे पैसे खर्च केले आणि कुठे कुठे हे सर्व बोगस बिलं यांनी पास केलेले आहेत. हे जे प्रकल्प आहे हा पूर्ण पाण्यावर तरंगत आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की यांची चौकशी करावी, कठोर कारवाई करावी आणि यांना निलंबित करावं ना. जर यांच्यावर कारवाई केली नाही, शरद पवार गट महिला येऊन डायरेक्ट मंत्रालयावर आंदोलन करतील. हीच नम्र विनंती आहे. त्यांनी समज समजावी किंवा धमकी समजावी. तर काय बोलाल, काय नेमकी ह्या पवई तलावाच्या काय नेमकी तक्रारी आहे? फाउंडन संदर्भात वारंवार तक्रारी आलेल्या आहेत, काय बोलाल? मुंबईमधलं एक पर्यटक म्हणून जे प्रसिद्ध असलेला हा पवई तलाव, जसं आहे हा मुंबईमध्ये सर्वात सुंदर आणि जर बिल्डर आणि डेव्हलपरच्या ह्या नावाखाली जर हा जो एरिया असेल, म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनेक बिल्डिंग चांगला सुंदर, जसं आपल्याला मुंबईमध्ये जसं फाउंडन ही आहे, कुलाबा जसं सिटी आहे, बीकेसी आहे, तसं हा मुंबई सारख्या शहरात. आणि या ठिकाणी पवई तलाव आहे. या ठिकाणी पवई तलाव मध्ये गेले अनेक वर्षानुवर्ष करोडो रुपयाचा निधी दिला जातो. तसंच आपण 2023 आणि 2024 मध्ये या ठिकाणी कमीत कमी 30 कोटीचा निधी दिला आहे. आणि ह्याच्यामध्ये म्युझिकल फाउंडेशन 5 कोटी हा फक्त सुशोभित करण्यासाठी दिलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे पेपर आहेत, 25 कोटी हा फक्त जीएसटी वगैरे सर्व मिळून हा फक्त तलावाच्या आतमध्ये जो म्युझिकल फाउंडेशन नावाचा एक प्रकल्प ही असतो, सुविधा असते, त्याच्यामधून म्युझिकल फाउंडेशन म्हणजे पाण्याच्या आतमध्ये एक म्युझिक संगीत ते असतं. तर तुम्ही बघू शकता की आता साधारणपणे त्या ठिकाणी पूर्णपणे ते एकदम काही न वापरता, म्हणजे ज्या दिवशी त्यांनी लावलं ते पूर्ण पवई तलावच्या किनाऱ्याला आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे जलतरण यांनी फक्त त्या झाडांनी ते पूर्ण म्युझिकल फाउंडेशनचे जे फाउंडेशन आहे ते तसे थांबून ठेवलेले, म्हणजे ह्या ठिकाणी कोणतंही काम झालेलं नाहीये. आणि हे 25 कोटी जर आज मराठवाड्यासारख्या पूरग्रस्त लोकांना जर ह्याची मदत झाली असती, माझी विनंती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही सांगता की आपल्याकडे निधी नाहीये, आपल्याकडे फंड नाहीये, तुम्ही केंद्रावरती डिपेंड आहात, बरोबर ना. पण हे असे 25 कोटी जर या ठिकाणी अधिकारी भ्रष्टाचार करत असतील तर त्या लोकांना आपण कोणत्या ह्याच्यात, तर माझी पर्यटक म्हणून ह्या लोकांना विनंती आहे, मुख्यमंत्र्याला विनंती आहे की ह्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा. आणि जे कोणी अधिकारी ह्या प्रकल्पाच्या ज्यांनी कोणी हे टेंडर घेतलं असेल, कॉन्ट्रॅक्टर घेतलं असेल, त्या कॉन्ट्रॅक्टर वरती आणि ज्या तुम्ही बघू शकता MMRDच्या नावाने म्हाडाच्या या ठिकाणी पूर्णपणे आहे, माझ्याकडे पूर्ण त्याचं कोटेशन आहे, सर्व गोष्टी आहेत. तर तुम्ही याच्यावरती मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही याच्यावरती जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करावी. अन्यथा नाही केलं तर आम्ही पवई स्थानिक रहिवासी म्हणून आम्ही एसवाड या विभागामध्ये आम्ही आंदोलन या ठिकाणी निश्चित पुकारणार आहे. सर काय बोलाल, मुंबईचं जे आपल्या विभागातील जे पवई तलाव आहे त्या पवई तलावासमोर म्युझिकल फाउंटेन आहे, त्याचा एक फाउंटेन बनवण्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी घोटाळा केलेला आहे असं स्थानिक पर्यटकाचं म्हणणं आहे, काय बोलतो? बघा, भ्रष्टाचार तर खूप मोठा झालेला आहे, पण तो वाईट करप्शन आहे.
पवई तलाव म्हटलं की आपला मुंबईतला सर्वात मोठा तलाव, पर्यटक तिथं फिरायला येतात, गणपती विसर्जन तिथं होतात, देवीचे विसर्जन तिथं होतात. 2023-24 मध्ये जिल्हा नियोजन विकास समिती मुंबई उपनगरच्या मार्फत त्यांच्या निधीतून एक 30 कोटीचा फंड आला होता. आता 30 कोटीमध्ये 25 कोटी ते जे म्युझिकल फाउंटेन म्हणून त्याला नाव दिलं होतं की एक मोठा म्युझिकल फाउंटन तिथे करायचा, पर्यटक तिथे येतील, ते बघतील, ते खुश होतील की वा काय आपला पवई तलाव आहे. परंतु आज तुम्ही तिथे जर गेलात तर तुम्हाला कुठलाही म्युझिकल फाउंटन तिथं दिसणार नाही. एक दिवसासाठी मला वाटतं ते फाउंटन कधी उभं केलं असेल, ड्रोनच्या माध्यमातून त्याचे फोटो काढले असतील, व्हिडिओज काढले असतील आणि ते 30 करोडचा बिल पास करून घेतला असेल. त्याच्यात 25 करोड म्युझिकल फाउंटनसाठी आहे आणि 5 करोड काहीतरी विकास निधीसाठी लोकल एरियामध्ये काहीतरी असेल. परंतु माझं म्हणणं हे आहे की 25 कोटीच्या निधीतून उभा झालेला म्युझिकल फाउंटन आहे कुठं? तुम्ही एक जावा तर पवईमध्ये. आता मला सांगणं असं आहे की म्हाडाचे अधिकारी असतील, कलेक्टर असतील किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील, तुम्ही तिथे एकदा जाऊन तर बघा की तिथं म्युझिकल फाउंटन आहे का, की त्याची व्हॅलिडिटी 5 वर्षाची आहे, की 5 वर्षात काही झालं तर त्याला रिपेअर करायचं त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे. आणि हा कॉन्ट्रॅक्ट रिपल्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि बी द चेंज अशा 2 कंपनीला हा काम भेटला होता. आता आपल्या एशियाचा विचार करा, सर्वात मोठा प्रोजेक्ट होता, पण कुठं आहे तो प्रोजेक्ट? तो गेला कुठं? 2023-24 ला हा कामाची सुरुवात झाली, कधी झाली आणि कधी संपली हेच कुणाला माहित नाही. फक्त ऑन पेपर हा काम झाला आणि ह्याचे बिल निघाले तेवढंच माहिती आहे. माझ्या काही मित्रांनी मला हे डॉक्युमेंट पण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत की बिल पास झालेले आहेत, फाउंटनचे सगळे उभा झाला फाउंटन, पण तिथे गेल्यावर फाउंटन कुठं आहे? म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार. अहो, पवई तलावावर लोक किती फिरायला येतात, किती लोक बघायला येतात, आणि जर तिथं आपला एक मोठा फाउंटन असला असता म्युझिकल फाउंटन तर किती लोक खुश झाले असते ना, की नाही काहीतरी डेव्हलपमेंट आपण आपल्या इथे झालं. आपण फॉरेन मध्ये बघतो, आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की मोठे मोठे फाउंटन असतात. तर अशी अपेक्षा होती की पवईमध्ये पण जसं वर्क ऑर्डर निघालाय तर काम झालं पाहिजे, परंतु हा काम कुठं झालेला नाहीये. एक खूप मोठा भ्रष्टाचार म्हाडाच्या अधिकारी आणि त्या कंत्राटदारासोबत यांच्या मिलीभगतनी हा एक खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पवई तलावामध्ये. हा भ्रष्टाचाराच्या अधिकारी आहे किंवा कंत्राटदाराने केलेला काय कारवाई झाली आपलं? तर कारवाई 25 कोटी कुणाला म्हणतात साहेब? 25 कोटी फंड तुम्ही लावलाय, बिल पास केले आणि तो फाउंटनच नाही म्युझिकल फाउंटन, ह्याचा अर्थ किती मोठा भ्रष्टाचार आहे. आणि मग असे भ्रष्टाचार जर 25 कोटीचे तुम्ही डायरेक्ट उडवतात तर मुंबईमध्ये किती भ्रष्टाचार होत असेल. आणि जर तुम्हाला अशा भ्रष्टाचारांवर नियंत्रण आणायचं असेल तर या अधिकारीवर कारवाई झाली पाहिजे आणि हा जो कंत्राटदार आहे त्याला काळ्या यादीत टाकलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. हा पण कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत होता हे हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी किंवा हा जो तुमच्या अधिकारी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा म्हणून आपण काय पुढचं पाऊल आणणार काय? पुढचा पाऊल आम्ही अधिकाऱ्यांना भेटणार आहोत, 100% आम्ही अधिकाऱ्यांना भेटणार आहोत, कारण हा जनतेचा प्रश्न आहे. तुम्ही स्थानिक लोकांकडे तिथे जावा, तुम्हाला माहित पडेल. लोक ते फाउंटन बघायला येतात की आज होणार, उद्या होणार, परवा होणार, तिथं बघायला येतात की कधी होणार इथं फाउंटन, एशिया खंडातला सर्वात मोठा फाउंटन इथं कधी होणार ते बघायला त्या अपेक्षेने लोक येतात. आणि जनतेची अपेक्षा कशी पूर्ण करायची यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे. आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोलणार, जे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे म्हाडाचा त्याच्याशी बोलणार, अधिकाऱ्यांशी बोलणार, आणि हा फाउंटन मध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे अजून पूर्णपणे त्याला उघड करणार. मात्र हा जो घोटाळा आहे म्युझिकल फाउंटनचा घोटाळा आहे, या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्याच्यावरती गुन्हाही दाखल झाला पाहिजे, असं एकाचे स्थानिक पर्यटक आहे त्यांचं म्हणणं आहे. मी धीरज घोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन.
एफ प्रोटेक्ट